महाराज की हर हर वाडा तर मागे बघतो सगळ्यांनी मागे नाही सगळे काय करता वयाच्या मानाने
Hare
पताकावाले पताकावाले तिथं पालखी जवान गावकऱ्यांच्या दर्शनासाठी चला वारकऱ्यांच्या मावशी, या पालखीमध्ये तुम्ही आलात म्हणजे पालखी बरोबर आलात, तुमचे हातपाय वगैरे दुखतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं पालखीमध्ये येताना पायी वारी करताना त्रास वगैरे होतो का? कसं वाटतं? खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. असं वाटतं चालतच राहावं असं वाटतं आम्हाला. 13 वर्ष झाले सारखी वारी करतो आम्ही. आनंदच घेत जातो. 13 वर्षापासून वारी 13 करतो. वर्षापासून वारी करतो. बरं. मग आता कुठून आलेत तुम्ही? कुंडमावल्याचं निघून तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आम्हाला खूप आनंद होणार आणि आम्ही खूप वारीत नाचतो. भजन म्हणतच आम्ही आनंद लुटतो. मावशी, तुम्ही या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालात, तर तुम्हाला या पालखी सोहळ्याबद्दल काय वाटतं? कसं तुम्ही आनंद वगैरे कसा हे करता? होय, आम्ही ज्या वेळेस निघलो त्यावेळेस वाटत होतं जरा दुःख, का तर चालणं होतं का नाही, आपण आलोय घरचं काय. पण आता जसं येतोय तसं असं मागची आठवण बी येत नाही. असं वाटतं इकडंच थांबावा पालखी बरोबर. पालखीमध्ये तुम्ही आनंद घेता ना? होय, नाचत चालतो, हरिपाठ चालतो आमचा, तिथं नाचतो आम्ही. आमच्या माहेराला कधी पोहोचतो याची आम्ही वाट बघतो आतुरतेने. बाबा, तुम्ही पालखी बरोबर आलात, किती वर्षापासून तुम्ही पायी वारी करताय? आम्ही या पालखीला पायीवारी जवळजवळ 8वं वर्ष आहे आमचे. 8वं वर्ष. आणि 8वं वर्ष आहे. असं 8वं वर्ष आहे काय, 8 वर्षात माझं वय 65 आहे. मी डायरेक्ट पंढरपूर पर्यंत जाऊस तर एक गोळी सुद्धा मला लागत नाही, एवढी त्या विठ्ठलाची कृपा आहे माझ्यावर. जर कधी भजनातून पाठीमागं राहिलो तर आपण इतकं म्हणजे पाय उचलतच नाही. 2-4 किलोमीटर, अर्धा किलोमीटर चाललो तर 2-4 किलोमीटर चाललं असं वाटतं. आणि भजन चालू असताना काहीच आठवत नाही. तुम्हाला घरची आठवण येते का? घरी काय चाललंय, नंतर आपली मुलं काय करतात, नातवंड काय करतात? घरची बिलकुल आठवण येत नाही. घरची आठवण म्हणजे बिलकुल येत नाही. पार घरी आमच्या घरी गाय आहेत, पण त्या गाया काय करतात, कोण काय दूध काढतं, बिलकुल आठवण येत नाही घरची. फक्त भजन आणि आम्ही. मग दिंडीमध्ये असताना तुम्ही कसा आनंद लुटता? दिंडीमध्ये आनंद म्हणजे तू आनंद लुटायचं विचारूच नका. तो आनंद, एवढा आनंद भेटतो, तो आनंद कुठेच नाही भेटत, तो दिंडीमध्ये भेटतो. मग आता तुम्ही जे हे पायी चालता, मग त्याच्यापासून म्हणजे तुम्हाला त्रास वगैरे काय, गुडघे दुखणं वगैरे, तुम्ही एवढे पळता काय काय वेळेला, किंवा नाचत नाचत वारी करता, मग त्याच्यासाठी तुम्हाला काही त्रास वगैरे होतो का? नाही, बिलकुल त्रास नाही. आता आमचा आजचा दिवस जवळजवळ 7वा दिवस आहे, पण एक गोळी सुद्धा लागत नाही, कारण हे सर्व सत्ता त्याच्या हातात आहे. बरोबर. बाबा, तुमचं वय किती आहे? 70 वर्षामध्ये वारीला किती वर्ष वारी करताय तुम्ही? 7वी वारी माझी. 7वी वारी. मग 7व्या वारीपर्यंत तुम्हाला म्हणजे असं काही वारीमध्ये त्रास वगैरे काही? काय नाही, बिलकुल प्रश्न नाही. काहीच नाही का? काहीच नाही. आम्ही गावापासून निघल्यापासून डायरेक्ट पंढरपूर पर्यंत हसत खेळत अभंग गवळण म्हणत जातो. आम्ही मायबापापर्यंत कधी जातो हे आम्हाला कळत पण नाही. आणि जाग्यावर गेल्यानंतर आरती वगैरे करून आमच्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. ओके, धन्यवाद. तरुण मंडळी बी वाढायला याला वगैरे. रोज तुम्ही स्वयंपाक करता? होय, पालखी बरोबर दिवसभर चालून संध्याकाळी? आज काही महिला, उद्या काही महिला. हा, वेगवेगळ्या म्हणजे हे करता. वेगळाच आनंद असतो ना. आनंद म्हणजे काय, माहेरा चालले सारखं हा. आम्हाला सगळी मिळून असं वाटतं का एकूणाला सोडून सुद्धा जावं वाटत नाही. घरची काय आठवण नाही. त्या मावशी आमच्या बरोबर असतात. रस्त्याला लागले ना माऊलीच्या त्या नामस्मरण वेगळीच यायची. गुडघा दुखणार नाही, पाय दुखणार नाही, काय सगळी एक होऊन राहतो. एक जीवाला माऊली म्हटलं का भांडण नाही, कंटा नाही, काय माऊली म्हटलं का सगळं. घरी 4 माणसाचं कुटुंब एकत्र राहतं.
आबा, प्रत्येक वर्षी दिंडी तुमच्याकडे मुक्कामी असते, तर तुम्हाला काय वाटतं? माझं नाव गोपीनाथ तुकाराम सरडे. ही जी पायवारी चालली पंढरपूरला, ही आमच्या इथं 5-7 वर्ष झाली. ती मुक्कामला ही जी दिंडी येते आमच्या इथं, ही आमचे खूप आनंद होतोय आम्हाला. ज्यांना आम्ही बोलतोय आणि ती बी येते, ती त्यांच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. धन्यवाद.